यानंतर एक मोठी बातमी, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्या भेट होतीये। काही नागरिकांच्या समस्यांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत। नागरिकांच्या समस्यांसंदर्भात फडणवीसांची भेट राज ठाकरे घेत असल्याची माहिती मिळतेय। खरं तर बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर या दोघांची भेट होतीये, ज्यामध्ये ठाकरे बंधू यांना काही यश आलेलं दिसलं नाही आणि त्यानंतर भाजपनं थोडंफार यश या निवडणुकीमध्ये मिळवलं। मात्र या बेस्टच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली ही भेट नागरिकांच्या समस्यांसंदर्भात असं सांगितलं जातंय। याची माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, कुठे होतीये ही भेट? मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही भेट होत आहे। राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहे। थोड्या वेळातच या दोघांमधली चर्चा जी आहे ती सुरू होईल किंवा सुरू झालेली असावी आणि त्यानंतर आपल्याला त्या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकेल। परंतु काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्षांनी जेव्हा MIG क्लब इथे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, त्यावेळेला कुर्ला परिसरातील मदर डेअरीचे जे रहिवासी आहे या रहिवाशांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। मदर डेअरी परिसरातली जी जागा आहे त्या जागांचा पुनर्विकास करण्यासाठी किंवा धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्पातले जे रहिवासी आहे त्यांच्यासाठी ती जागा रिकामी केली जाते आहे। परंतु तिथल्या रहिवाशांच्या काही समस्या आहेत, या समस्यांच्या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी अशी मागणी त्या सगळ्या लोकांची होती। स्थानिक मराठी सगळे लोक हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेले होते आणि त्यावेळेला राज ठाकरे यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे आणि त्यावेळेला मी तुमचे हे सगळ्या ज्या समस्या आहेत, तुमचं जे काही म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेल। तर आता जी माहिती मिळते त्यानुसार हा एक महत्वाचा मुद्दा या बैठकीचा आहेच, परंतु त्याचबरोबर ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीमध्ये काही चर्चा होते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे प्रणाली, तेच म्हणायचं होतं की आत्ताच बेस्टच्या पतपेढीची जी काही निवडणूक झाली, ज्यामध्ये दोघे जण प्रतिस्पर्धी होते एकमेकांचे आणि या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर लगेचच पहिली भेट ही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची होते, तर त्याबद्दल काय सांगाल? कदाचित संपर्क तुटलाय, मात्र बेस्टच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होतीये नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात असं सांगितलं जाते। मात्र दुसरीकडे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, बेस्टच्या निवडणुकीच्या निकालानंतर ही प्रथमच या दोन्ही नेत्यांची भेट होते, तर त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं तर ही भेट सोमवारीच होणं अपेक्षित होती, परंतु सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3-4 दिवस आपण बघितलं की सतत अलर्ट देण्यात आलेला होता आणि मुंबईमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडला आणि त्याच्यामुळे मुंबई जलमय झालेली आपण बघितली। तर त्यामुळे ही भेट पोस्टपोन होत होत आजपर्यंत आलेली आहे आणि आज आता ही भेट होती आहे। कालची जी बेस्टच्या पतसंस्थेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीचा एक मोठा हव्वा करण्यात आला। खरं तर ती निवडणूक काही इतकी मोठी अशी निवडणूक नव्हती किंवा मुंबईकरांचं मत त्यातून व्यक्त होत आहे, त्यांचा कल कोणत्या दिशेने आहे ही सांगणारी ती निवडणूक खरं तर नव्हती। परंतु या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे हे बऱ्याच वर्षानंतर एकत्रित निवडणूक लढत असल्यामुळं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। परंतु खरी जी ताकद त्यामध्ये असते ती युनियनची असते, त्यामुळे ज्या युनियनचे मोठे सगळ्यात जास्ती पदाधिकारी असतात तीच युनियन बऱ्यापैकी या निवडणुकीमध्ये जिंकताना आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच बरेच वर्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची जी कामगार सेना आहे तिचं वर्चस्व या निवडणुकीमध्ये राहिलेलं होतं। मनसेची जी संघटना आहे ती असून नसल्यासारखी आहे, तिचे काही फारसे पदाधिकारी नाही, त्यामुळे मनसेला यामध्ये यश येणार नाही हे जवळपास निश्चितच होतं। परंतु जो पराभव कामगार सेनेचा झालेला आहे तो नक्कीच विचार करण्याचा आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे यामध्ये विजय झालेला आहे तो शरदराव यांच्या, शशांकराव यांच्या युनियनचा, जी बेस्ट वर्कर्स युनियन आहे, जे गेले कित्येक वर्ष बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडत असते, त्यामुळे त्यांना मिळालेलं जे यश आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे। परंतु जसं मी म्हणाले की या निवडणुकीचा
आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तसा अर्थार्थी संबंध नाही, परंतु दोन ठाकरे बंधू एकत्रित ही निवडणूक लढत असल्यामुळं तिला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्रित लढायच्या किंवा नाही हा निर्णय अजूनही मनसे अध्यक्षांनी घेतलेला नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही लिटमस टेस्ट आहे किंवा या निर्णयाचा परिणाम येत्या काळामध्ये शिवसेना मनसे यांच्या युतीवर होईल असा काही आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. परंतु हा एक योगायोग सुद्धा म्हणावा लागेल की इकडे बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात आहेत. परंतु या दोन घटनांचा तसा काही संबंध नाही असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मनसे अध्यक्ष ही मुख्यमंत्र्यांची भेट वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर आणि आता ज्या काही नागरी समस्या त्यांच्या पुढे आलेल्या होत्या किंवा काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता त्या संदर्भात होत असल्याची माहिती मिळतीये. बरं प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. केशवजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज नागरिकांच्या समस्यांसाठी का होईना आज राज ठाकरे गेलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. या दोन नेत्यांची भेट होतीये, त्यावरती काय तुमचं मत, काय प्रतिक्रिया? नाही, असं मत असं आहे की त्या दोन नेत्यांची जरी ती भेट होत असली तरी शेवटी असे नागरिकांच्या समस्यांच्या निमित्ताने जर ते काही भेटत असतील महाराष्ट्र तर त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राजकीय नेते भेटतात, यापूर्वी सुद्धा अनेक वेळा भेटलेले आहेत आणि ते जर समजा यापूर्वी राज ठाकरे जनतेचे काही प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना जर भेटलेत, आजही जर ते भेटणार असतील तर याच्यामध्ये वेगळं त्यात अर्थ काढायची, घाई करायची आवश्यकता नाही. मात्र वेगळा अर्थ किंवा महत्वाची गोष्ट ही समोर येते की कालचा जो बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल होता त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र ही निवडणूक लढवत होते. अपेक्षित काही यश मिळालेलं नाही, एकही जागा त्यांची आली नाही आणि त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांची भेट राज ठाकरेंची, त्यामुळे कुठेतरी भुवया उंचावतायत. नाही, भुवया उंचवण्याचा प्रश्न आहे. बघा, पत्रकारांना भुवया उंचवण्याचा अधिकार आहे, तो तुमचा अधिक विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. ते ठाकरे ब्रँड म्हणून ते दोघं त्या पतपेढीची निवडणूक एकत्र होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यात यश आलं नाही. मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भाजपच्या सोबत आहे हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्यामुळे पण जर समजा त्यांना राज ठाकरेंना जर काही जनतेच्या प्रश्न याविषयी वाटली तर मला असं वाटतं त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. ते प्रश्न जनतेचे प्रश्न घेऊन जाऊ शकतात. देवेंद्रजी सर्वांना भेटतात, त्यामुळे त्यांना भेटणं, त्यांना काही त्यांच्या जर जेन्युइन प्रश्न असतील तर त्याचं उत्तर काढणं हे देवेंद्रजी नक्की करतील. बरं केशवजी, तुम्हाला विनंती करते की तुम्ही फोन लाईनवरती राहाच. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत. सुषमाताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज पुन्हा एकदा राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत. हे बघा, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या राज्यातील सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे नेते भेटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी आपणच एक बातमी दाखवली होती, 1-1.5 महिन्यांपूर्वी, की बीकेसीच्या हॉटेल सोफिटेल मध्ये कदाचित आमचे नेते सन्मान्य आदित्यजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट झालेली आहे. तर तेव्हाही माझी प्रतिक्रिया हीच होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही फार स्वाभाविक गोष्ट आहे. त्यावरनं लगेचच तर्कवितर्क लावण्याचं काही कारण नाहीये. किंवा उद्धव साहेब आणि मनसे प्रमुख हे दोघे एका मंचावर येण्याच्या आधी मनसे प्रमुखांची आणि देवेंद्रजींची हॉटेल आयलँडला जी भेट झाली होती तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की ठीक आहे ना, त्यांचं काही काम असेल ते भेटलेले असतील. या भेटीवरून लगेचच आपण तर्कवितर्क लावावेत किंवा त्यावरनं काहीतरी भाष्य करावं हे मला काही फार योग्य वाटत नाही. मुळात त्यांनी कुणाला भेटावं, भेटू नये यावर आमचं काही बंधन असण्याचं सुद्धा काही कारण नाही. बरं, मात्र बेस्टच्या पतपेढीची जी निवडणूक झाली, उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यामध्ये एकत्र तुमचे दोन्ही पक्ष होते, फार काही कमाल करता आली नाही. त्यामुळे लगेचच ही भेट म्हटली तर मग कुठेतरी प्रश्न उपस्थित करायला वाव मिळतो, म्हणून ही बातमी. नाही, याला फक्त एवढंच म्हणता येईल की कावळा उडायला आणि फांदी उडायला गाठ पडलेली आहे, याच्या पलीकडे काही नाही. कारण कालच्या बेस्टचा निकाल जो काही तुम्ही सांगत आहात, ज्या निकालामध्ये कदाचित ठाकरे बंधूंना म्हणावं ते यश मिळालेलं नाही, पण ते यश भाजपाला सुद्धा मिळालेलं नाही. एका तिसऱ्या आघाडीला यश मिळालेलं आहे. हे फार विशेष आहे की बॅलेटवर निवडणुका जेव्हा होतात तेव्हा भाजपा अजिबात यशस्वी ठरत नाही, तेव्हा एका तिसऱ्या आघाडीला
ते यश मिळालेलं आहे. त्यामुळे काही भाजपा फारच दिग्विजयी वगैरे झालेली आहे आणि दिग्विजयी भाजपाला कोणीतरी सरेंडर व्हायला जात आहे असंही काही समजायचं कारण नाही. बेस्टच्या निकालाच्या नंतरची भेट कदाचित खूप बेस्टच्या निकालाच्या आधी सुद्धा ठरलेली असू शकते. काही वेगळी कारणं असू शकतात. मला वाटतं नाती ही फार विश्वासाने सांधली जातात आणि एवी तेवी अशा गोष्टींवरून तो विश्वास कुणाचाही तुटता कामा नये, तुटू नये बरं. आणि आमच्याकडून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अविश्वास दाखवला जाऊ नये किंवा आमच्याकडून अनाठायी आग्रह सुद्धा त्या संबंधाचा असू नये. बरं, आपल्यासोबत केशव उपाध्याय सुद्धा आहेत. केशवजी, तुम्ही मगाशी म्हणालात की बेस्टच्या या निवडणुकीत आम्हाला यश मिळालं, मात्र सुषमा अंधारेंनी तुमचा पूर्ण दावाच खोडून काढलाय. केशवजी, आवाज येतोय? हो, मला आवाज येतोय तुमचा. हा, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की बेस्टच्या या निवडणुकीत आम्हाला यश मिळालं, मात्र सुषमा अंधारे म्हणतात भाजपला सुद्धा नाही मिळालं, तिसऱ्या आघाडीला मिळाले म्हणून. असं आहे की ज्यांना सत्य दिसतच नाही, सत्य पचवायचंच नाही, सूर्योगला हे मान्यच करायचं नाही, ते अशीच काहीतरी कारणं काढणार. तिसरी आघाडी म्हणजे ते शशांकराव सुद्धा आमचेच होते, प्रसाद लाड सुद्धा आमचेच होते. काल दोघांनी पण, प्रसादराव यांनी, शशांकराव यांनी सुद्धा नंतर मुख्यमंत्र्यांचं, आशिष शेलारांचं कौतुक, आभार सगळे मानले, हे आपण पाहिलं. त्यामुळे ज्यांना असं आहे की चुका समजूनच घ्यायच्या नाहीत, लक्षात घ्यायचं नाही. बरं, केशवजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि सुषमाताई तुमचेही आभार. आणि आता याच